बुलढाण्यातील त्रिशरण चौकाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या जगदंबा नगरात 35 वर्षीय पूजा उर्फ गीता ही आईवडिलांकडे 3 मुलीसह राहत होती। 2011 मध्ये आरोपी गजानन विश्वनाथ जाधव याचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं होतं। लग्नानंतर दोघांना 3 मुली होत्या। परंतु पुढे काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पूजाचे वडील सुरेश तायडे हे पूजा आणि आरोपी गजानन या दोघांना समज देऊन नंदवाईस पाठवायचे। काही दिवसानंतर सततच्या त्रासामुळे कंटाळून पूजा ही अंदाजे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी 2 मुलींसह माहेरी आली होती। काही दिवसात तिचा पती आरोपी गजानन हा जालन्यावरून बुलढाणा येथे आला। रात्री जेवण करून फेरेदीच्या घरी अर्थात सासरी मुक्कामी थांबला होता। सकाळी 10 वाजायच्या सुमारास मुलीचे वडील सुरेश तायडे आणि त्याची पत्नी व मुलगी अश्विनी ही बुलढाणामध्ये काही कामानिमित्त गेले होते। पूजेच्या दोन्ही मुली बाहेर खेळत होत्या। आरोपीच्या मनात पत्नीचा खून करण्याचा बेत होता, त्यामुळे त्याने तिच्या घरात एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर चाकूने 8 वार करून तिची हत्या केली। दोन्ही मुलींना घेऊन समोर असलेल्या संगम तलावामध्ये उडी घेतली। तिघींनी तलावात उडी घेतल्यानंतर नागरिकांनी त्यांना वाचवण्यात यश आलं। या प्रकरणी मृतकाचे वडील सुरेश तायडे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। पती सतत चारित्र्यावरून संशय घेत होता, त्यामुळे हे सर्व घडलेलं आहे।